रामटेकमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी शिंदे गटातल्या शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्याम बर्वे यांच्यामध्ये ही लढत आहे आणि या ठिकाणी सुद्धा आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विदर्भातील मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी मी एका मतदान केंद्रावर रामटेक लोकसभा मतदारसंघ जो आहे तो त्या ठिकाणी आहे। महायुतीचे उमेदवार जे आहेत ते राजू पारवे या ठिकाणाहून काही वेळापूर्वी मतदान करून गेलेले आहे आणि एकंदरीत जर चित्र बघितलं तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यात सकाळच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान व्हावं यासाठी रांग लागलेली आहे। पुरुषांची रांग वेगळी आणि महिलांची रांग जी आहे ती वेगळी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आज तुम्ही मतदानाला आलेले रांगेत उभे आहे, काय सांगा? एवढंच सांगू इच्छितो की 5 वर्षातून एकदा येणारी ही संधी असते, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक नागरिकाला एक विनंती आहे की तुमच्या भागातलं एक सक्षम नेतृत्व तयार व्हावं, जेणेकरून राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आपल्या देशाचं, त्याचबरोबर आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करेल आणि या भागाचा, या देशाचा विकास करेल। त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की मतदानाचा अधिकार बजवा, कारण 5 वर्षातून एकदाच येणारी ही लोकशाहीतली मोठी संधी असते। मी बाहेरगावून आलेली आहे, मला आज परत दुसऱ्या गावाला जायचं आहे आणि मतदान हा आपला एक अधिकार आहे, हक्क आहे, त्याच्यामुळे तो आपण केलाच पाहिजे, म्हणून मी काल बुटीबोरीवरून इथे आलेले। नक्कीच मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो केलाच पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी अशी लढत आहे आणि तिरंगी लढत असल्यामुळे या ठिकाणी नेमकी जनता कोणाला कौल देते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास, उमरेड।